रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव कोर्ट परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। चाळीसगाव शहरातील कोर्ट परिसरात एका वकिलावर लोखंडी सुरी व कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना 20 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजताच्या सुमारास घडली। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन इथं तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी फिर्यादी समीर अफजल शेख, वय वर्ष 45, व्यवसाय वकील, राहणार नारायणवाडी चाळीसगाव यांनी दिलेल्या जबाबानुसार ते नेहमीप्रमाणे कोर्टात काम करत असताना आरोपी नाज उर्फ माज आरिफ खाटिक यांना फोन करून त्यांची चौकशी केली। आपण कोर्टात असल्याचं सांगताच काही वेळातच आरोपी आरिफ रहमतुल्ला खाटिक, दानिश आरिफ खाटिक व नाज उर्फ माज आरिफ खाटिक, सर्व राहणार हिरापूर रोड चाळीसगाव, हे हातात लोखंडी सुरी कोयता घेऊन कोर्ट परिसरात आले। फिर्यादींच्या म्हणण्यानुसार आरोपी खाटिक यानं आज याला संपवून टाका असं सांगताच दानिश खाटिक यानं सुरीनं पोटात वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी मागे झाल्यानं ते बचावले। त्याचवेळी नाज उर्फ माज खाटिक यानं कोयत्यानं डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। फिर्यादीनं डावा हात डोक्यावर धरल्यानं कोयता हातावर लागून बोटांना दुखापत झाली। जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ बापजी हॉस्पिटल इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले। प्लॉट खरेदी विक्रीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत कलम 109, 115, 2, 49, 352, 351, 2, 351, 3, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करत आहेत। शहरातील न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे वकील व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चाळीसगाव वकील संघाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, रहा अपडेट न्यूज। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.